श्रीराम मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रीराम श्रीराम श्रीराम। आज आपण भगवद्गीतेचा 18वा अध्याय बघणार आहोत। 18वा अध्याय कलशाध्याय। 17 अध्याय जे सांगितलं ते 18व्या शेवटच्या अध्यायात आलेलं आहे। आज आपण ज्ञानेश्वरीच्या अंगाने फार विचार करणार नाही आहोत, पण अध्याय मोठा आहे, बरेच श्लोक आहेत। ते गीतेच्या श्लोकाच्या अंगाने काय ह्या 18व्या अध्यायात म्हटलेलं आहे ते आपण पाहणार आहोत। पहिला प्रश्न अर्जुनाचा आहे। 17 अध्याय सगळे सांगितल्यानंतर जर अर्जुनाला सगळं कळलं असतं तर पुढचं पुन्हा सांगायचं कारण नव्हतं, पण त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं आहे की सगळं झालं तरी गुरूंच्याकडून शिष्याला काही ना काही सारखं ऐकत राहावं असं वाटतं आणि सद्गुरू नाही त्यांना सारखं सांगत राहावं असं वाटतं। म्हणजे गुरु शिष्यातला संवाद संपावा असं वाटत नाही आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा प्रश्न विचारून सद्गुरूंना बोलतं करायचं आणि शिष्याने त्यांच्याकडनं समजून घ्यायचं पूर्ण होईपर्यंत, आणि पूर्ण झाल्यानंतर देखील पुन्हा पुन्हा ते ऐकण्यामध्ये आनंद वाटतो, कारण त्याच्यात पुष्कळ वेळानंतर पुन्हा प्रत्ययाचा आनंद येत असतो। जे अनुभवलेलं आहे ते पुन्हा ऐकावं असं वाटतं, पुन्हा वाचावं असं वाटतं। तसं इथं अर्जुनाला झालं आणि अर्जुनाने पुन्हा प्रश्न विचारलाय की संन्यासस्य महाभाव तत्त्वमिच्छामि वेदितुं त्यागस्य ऋषिकेश पृथक् केशी निषूदन। संन्यास म्हणजे काय, त्याग म्हणजे काय? वास्तविक हा विषय 3ऱ्या 4थ्या 5व्या अध्यायात येऊन गेलेला आहे। पुन्हा पुन्हा जेव्हा जेव्हा प्रसंग आला तेव्हा तेव्हा भगवंतांनी सांगितलंय, ज्ञानेश्वर महाराजांनी विशेषत्वाने सांगितलेलं आहे की कर्म तर करायचंच आहे, पण परमात्म मी माझं काढायचं आहे, कर्म फलाचा त्याग करायचा आहे। एक एक शब्द गीतेमध्ये सुद्धा किती वेळा आलेले आहे हे आपण बघितलं तर आश्चर्य वाटेल। संगम त्यक्त्वा, निसंग हो, निसंग टाकायचा हा शब्द किती वेळा आला, कर्मफलाचा त्याग करायचा हा शब्द किती वेळा आला। वस्तुतः एकदाच पहिला अध्यायात ते काही ठराविक गोष्टी जर सांगितल्या की कर्म कशा हातोटीने करायचं, म्हणजे कर्माचा कर्मयोग होतो, कर्माचा कर्मसन्यास होतो आणि शेवटीची निष्कर्म सिद्धी त्याला प्राप्त होते। हे जर कळलं तर एवढा ग्रंथ लिहिण्याचं कारण नाही। 700 श्लोक नको, ज्ञानेश्वरीचे 9000 ओव्या काही नको आहे, पण बहुधा सांगितल्यानंतर कळत नाही, पुन्हा 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 सांगावं लागतं। तसं इथं पुन्हा प्रश्न विचारल्यावर भगवान उवाच काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्व कर्म फल त्यागं प्राहुस्त्यागं विचक्षण। काम्य कर्माचा संन्यासच करायचा। निषिद्धाचा शब्द इथं फार आला नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे घेतलंय। काम्य आणि निषिद्ध या दोन्ही कर्मांचा पूर्णतः संन्यास करायचा आहे, म्हणजे ती कर्म कदापि करायचीच नाहीत। आणि नित्य नैमित्तिक म्हणजे आपल्या वाट्याला आलेली जी कर्म आहेत, ज्याला स्वधर्म कर्म म्हटलं आहे, विहित कर्म म्हटलं आहे, ती कर्म करायची आहे, पण कर्म फल त्याग, त्या कर्माचा फलाचा त्याग करायचा। जर का त्याला बोध झाला मी कर्म करतच नाहीये तर कर्मफल त्यागाचाही प्रश्न येत नाही, पण मी करतच नाहीये तेव्हा फलत्याग करण्याचा प्रश्नच येत नाही। पण जोपर्यंत साधकावस्थेत असतो, अज्ञानी असतो, तेव्हा तर बघायलाच नको, मी कर्म केलाय त्याचं फळ मिळालंच पाहिजे असं त्याचं म्हणणं असतं। त्याच्यानंतर साधकाला मधून मधून आठवण होते की आपण कर्म करत नाही, भगवंत करतो आहे। विशेषतः तो जर ध्यानाची साधना करत असेल तर ध्यानाने देहापासून जी अलिप्तता येते, जे डिटॅचमेंट येतं, ते हळूहळू लक्षात येतं की आपण कोण करणार, आपण करत नाहीये, देह करतो आहे आणि ती चैतन्य जे आहे ते करून घेत आहे। हा बोध यायला 36 वर्ष जन्म साधना करावी लागते, तोपर्यंत येत नाही।
म्हणून त्यांनी इथं सांगितलं. तर तिसऱ्या श्लोकात ते म्हटलं आहे, यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम. कर्म करायलाच पाहिजे, पहिल्यापासूनच सांगतायत भगवंत. दुसऱ्या अध्यायापासून सांगतात अर्जुनाला स्वधर्म कर्म करायलाच पाहिजे. तसे इथं पुन्हा त्यांनी सांगितलं यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम. पुढे त्यांनी म्हटलंय कार्यमेव तत्. यज्ञ दान आणि तप. यज्ञ याचा अर्थ सुद्धा जास्त खोलात गेलो तो बराच आहे, पण निदान एवढा आपण लक्षात ठेवूया, जे जे कर्म आपण करतो ते कर्म यज्ञरूप झालं पाहिजे. त्या कर्मानी भगवंताची पूजा झाली पाहिजे. जे कर्म तर करायचंच आहे, भगवंताने आपल्याला दिलेलं आहे म्हणून करायचं आहे, आणि त्या कर्माने चित्त शुद्धी होते आहे का नाही ते पाहायचं आहे. म्हणून यज्ञ कर्म करायचं आहे. दान, दानावरती सुद्धा मागच्या अध्यायात येऊन गेलं त्यांनी की दान तर करायलाच पाहिजे, पण कसं करायला पाहिजे त्याच्यामध्ये सुद्धा सात्विक राजस तामस हे प्रकार सांगितले. आणि सात्विक दान पाहिजे. देशे कालेच पात्रेच. कशाचं दान करायचं, कुणाचं तरी घेतलं कुणाला तरी दान केलं नाहीये. सो कष्टार्जित पाहिजे, आपलं पाहिजे. देश काल पात्र बघून कुणाला तरी द्यायचं नाही, सत्पात्र बघून दान केलं पाहिजे. मग दान करायला सांगितलंय. आणि तप, कायिक वाचिक मानसिक सर्व प्रकारचं तप करायचं. ह्या सगळ्याचा कशासाठी सगळं करायचं असं जे विचाराल तर देहभाव जाऊन आत्मभाव यायला पाहिजे. आत्मभाव येण्याच्या आड जी चित्ताची अशुद्धी येते ती अशुद्धी गेली पाहिजे. नाही तर जन्मभर आपण ऐकलं, गीता ऐकली, ज्ञानेश्वरी ऐकली, ना आपल्यात जर काही फरक पडत नसेल, आपण जसेच्या तसे राहत असू तर त्याचा काही उपयोग नाही. स्वतःला तपासायला पाहिजे. यज्ञ दान तप कर्म न त्याज्यम. कार्यमेव तत्. करायलाच पाहिजे. आणि येता बर करायची ठरली, पुढे कशी, कशासाठी करायची, पावना आणि मनीषिणा. मनाला पावन करण्यासाठी, शुद्ध करण्यासाठी. मग आपलं मन अशुद्ध आहे का? हो. का अशुद्ध आहे? सगळे विकार लागलेले आहेत मनाला, त्यामुळे अशुद्ध आहे. शुद्ध करायचं म्हणजे निर्विकार, निर्विचार, निसंकल्प, काही नाही, शांत मन आहे. निवांत आई ज्योत दिव्याची तैसे मानस झाले. शांततेत आहे. आपल्याला कुठे शांतपणाने जरा काही झालं की आपलं बिनसलं, मूड ऑफ होतो. तसं चालत नाही. म्हणून त्यांनी सांगितलंय पावना आणि मनीषिणा. आणखी काय करायला पाहिजे, एतान्य पितु कर्माणी संगम त्यक्त्वा. शब्दाला येत संग टाकून. कसला संग? आसक्ती कसली? मी आणि माझं आणि मला, हे गेलं पाहिजे. सगळ्या परमार्थात जर काय सांगायचं असेल तर मी माझं मला हे गेलं पाहिजे, तू तुझं. म्हणून सांगितलं संगम त्यक्त्वा कर्तव्यानिति मे पार्थ निश्चितम मतमुत्तमम. भगवंत सांगतात माझं निश्चित मत आहे की करायलाच पाहिजे, पण कशी? संगम त्यक्त्वा. आणि नंतर त्यांनी 2-3 उदाहरण सांगितले. तामस कसा असतो, राजस कसा असतो, त्याग कसा. आपण प्रत्येक श्लोक घेऊ शकत नाही, बरेच श्लोक आहेत, पण त्याचा सात्विक जो आहे त्याच्यावर आपण विचार करू. आणि राजस तामस हा आपल्या परिचयाचा आहे, कारण आपण ते आहोत. त्यामुळे राजस तामस वाचायला लागलो की आपलं वर्णन ऐकल्यासारखं वाटतं. तर आपल्याला जायचं आहे सात्विक गोष्टीकडे. त्यामुळे राजस तामस टाकून सात्विक काय आहे ते समजून घेऊन तसं होण्याचा प्रयत्न करायचा. तर सात्विक इथं त्यांनी 9व्या श्लोकात म्हटलंय कार्यनित्येव यत् कर्म नियतम क्रियते संगम त्यक्त्वा. बघा पुन्हा शब्द आला, संगम त्यक्त्वा फलंत्येव सत्यागा सात्विको मता. नियतम कर्म, आपल्या वाट्याला आलेलं कर्म करायचंच आहे, पण संगम त्यक्त्वा. 11वा श्लोक महत्वाचा आहे. नैदय वृता शक्यम त्यक्तुम कर्माण्यशेषता यस्तु कर्म फलत्यागे सत्यागी तभिर्यते. पुन्हा आला कर्म फलत्याग. आपण देह धारण केलंय, देह वृता, देह ज्यांनी धारण केलेला आहे त्यांनी सर्वच्या सर्व कर्म टाकता येत नाही. कारण देह तव पाचाचे झाले ते कर्माचे गुणी गुंतले. भव तसे चाकी सुद्धा. देह जन्माला आला म्हटलं की कर्म सुरू झालं. त्यामुळे कर्म टाकायचंच नाही, टाकताच येणार नाही. बाहेरची कर्म टाकली तरी देह रक्षणाकरता आपली कर्म सुरूच आहे. मग आपल्या वाट्याला आलं हे तर कर्म टाकायचं आणि नुसतंच बसायचं. का बसलं? काय आम्ही आधी परमार्थ करतो म्हणजे काय होतं? आळशी होता, काम करत नाही, असा परमार्थाचा अर्थ नाही. परमार्थी तेजस्वी पाहिजे, आपल्या कामात दक्ष पाहिजे, स्वतः पुरतं जगणारा नाही तर लोकांसाठी जगणारा पाहिजे. काय करतोय लोकांसाठी? नाही तर पशु पक्षी देखील स्वतःसाठी जगतात. काय करतो? ते देखील दुसऱ्यासाठी करतात. नको
मनुष्य जर तेही करत नसेल तर त्याला मनुष्यही म्हणता येत नाही. त्यामुळे सात्विक करता परमार्थ करणारा मनुष्य सात्विक असेल तर त्याचा अर्थ असा की हा काहीच करत नाही, त्याला सात्विक करता म्हणत नाही. नाही दयभूता शक्यम. आता ह्या कर्मांची फळं 12व्या श्लोकात सांगितले. अनिष्टम इष्टम मिश्रंच त्रिविधा कर्मणा फलम. कोणतेही कर्म म्हटलं की त्याला फळ आलं. याला युक्ती काय? एक तर कर्म चांगलं करायचं, इष्ट त्याला फळ मिळेल असं. आणि काही वेळा अनिष्ट गोष्ट करावी लागली, अर्जुनाला करावी लागत होती युद्धासारखी गोष्ट. मग अशा वेळेला मी त्या कर्माचा करता असं न म्हणता ते परमेश्वराकडून आलेलं कर्म आहे. अधर्माविरुद्ध लढायचं आहे, क्षत्रिय आहे, लढणं भाग आहे, ते करायचं आहे. पण अहम कर्तृत्व सोडून माम अनुस्मरत युद्धच भगवंताने दिलेलं काम आहे, या बोलाने करायचं. म्हणून अनिष्ट इष्ट आणि मिश्र ही जी आहे ही 3 फळं त्या कर्माला लागलेली असतात. आता त्याच्या पुढच्या श्लोकात त्यांनी सांगितलंय कुठलंही कर्म जेव्हा घडतं तेव्हा त्याला काय काय गोष्टी लागतात. 5 गोष्टी लागतात. कारण 5 आहेत आणि हेतूही 5 आहे, दोन्ही एकच आहे. काय काय पाहिजे? अधिष्ठान. अधिष्ठान म्हणजे देव, कर्ता जीव. देह पाहिजे. नुसताच जीव आहे तो फिरत राहतो, त्याला देह मिळाला नाही तोपर्यंत. तो जीवाला जेव्हा एखादा देह सापडतो तेव्हा त्याच्यात येऊन त्याचं काम पुढे सुरू करतो. त्यामुळे करताना अधिष्ठान देह दिसला तरी देखील त्या देहाला चालवणारा जीव जर त्याच्यात नसेल तर, त्यामुळे तिथं करता जीव आला. कर्णांच्या पृथक विधम. कर्ण इंद्रिय. इंद्रिय असल्याशिवाय कर्म कसं करणं? त्यामुळे इंद्रिय आलेली आहे आणि विविधाश्च पृथक चेष्टा आणि त्या इंद्रियांचे व्यापार ज्या वायूमुळे चालतात ते. आणि दैवम चैवात्र पंचमम. आता हे दैवम चैवात्र पंचमम याचा जरा 2 तऱ्हेनं अर्थ केला जातो. एक म्हणजे दैव, ह्याचा अर्थ प्रारब्ध असं धरलं जातं. आणि गीतेने किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणताना दैव म्हणजे त्या इंद्रियांच्या देवता असं म्हटलेलं. त्यामुळे ही 5 गोष्टी एकत्र आल्या की त्याचं कर्म घडतं. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय शरीर वांग मनोभी. शरीर वाणी मन हे आणि ही 5 कारणं त्या सगळ्यांच्या म्हणून जे कर्म घडतं ते न्यायम वा विपरीतम वा. वेळवाकर कर्म घडेल, चांगलं कर्म घडेल, जशी त्याची बुद्धी आणि मन असेल त्याप्रमाणे. पण चांगलं आणि वाईट कोणतेही कर्म घडत असलं तरी त्याला या 5 गोष्टी आवश्यक आहेत. संस्कार चांगले असतील तर त्या जीवाच्या हातून चांगलं कर्म घडेल. संस्कार जर वेडेवाकडे असतील तर विपरीत कर्म घडेल. पण न्याय किंवा विपरीत कोणतेही कर्म जरी घडलं तरी त्याला लागणाऱ्या या 5 गोष्टी आहेत. आता हे करतोय. आता 16व्या श्लोकात त्यांनी म्हटलंय तत्रैवं सति कर्तारं आत्मानं केवलं तुया पश्यत अकृत बुद्धित्वा न स पश्यती दुर्मती. म्हणजे वास्तविक ही सगळी कर्म आत्म्याच्या अधिष्ठानावर होत आहे. हे ज्याला कळलं त्याला ठीक आहे, पण हे ज्याला कळत नाही त्याला काय करणार? अज्ञानी. आणि बहुतेक जीव अज्ञानीच असतात. कोणतीही गोष्ट केली तरी मी केली असं सांगितलं जातं. जे सामान्य व्यवहारात तर सांगितलं जातं पण परमार्थात देखील बघा बारीक विचार आहे. मी ध्यान करतो, मी नाम घेतो, मी प्रवचन करतो किंवा मी श्रवणाला जातो. आला मी. हा मी झिजून झिजून गेला पाहिजे तर ती साधना योग्य तऱ्हेनं चालली असं म्हणा. सहज घडलं पाहिजे. मी कोण? एक प्रकृती जगदाकारू, एक ईश्वरू. तिथे मी कैसा आणला चोरू मध्ये मी आला कुठला त्याच्यात? पण अज्ञानी आणि बहुसंख्य अज्ञानी का? मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित. बहुसंख्य मंडळी अज्ञानी असल्यामुळे प्रत्येक गोष्टीत मी शिवाय पाय पुढे हलत नाही. आणि म्हणून 17वा श्लोक जो आहे आता अहंकारावर जे वाचलं गेलं, यस्य नाहंकृतो भाव बुद्धी यस्य न लिप्यते हत्वा तिसैमान लोकान न हंती न निबध्यते. त्याच्यावरच आपण सांगितलं. याचा ही गुणाची लक्षण आहे. यस्य नाहंकृतो भाव प्राप्त पुरुषाची लक्षण आहे. जो भगवंताशी एकरूप होऊन गेलेला आहे, ज्याची देह बुद्धी देहभाव संपूर्ण सुटलेला आहे, त्याच्या हातून म्हणजे अहंकृती ज्याची असं अहंकाराचा भाव संपलेला आहे, बुद्धी ज्याची लिप्त नाही, यांनी सगळ्या विश्वाला जरी मारलं तरी त्यांनी काहीही केलेलं नाही. म्हणजे आपल्याला हा बोध न येता
कुणालाही मारावं, मी काही केलं नाही असं म्हटलं तर त्याला जेव्हा शिक्षा होते तेव्हा तो जजही सांगतो की मी काही केलेलं नाही, ही शिक्षा तुला झालेली आता भाऊ. म्हणजे काही मंडळी ह्याच्यातले आधार घेऊन आपल्या व्यवहारात कुठेतरी लावतात, तेव्हा असं चालणार नाही. भगवंताला ठकवता येत नाही, संतांना ठकवता येत नाही. ज्याचा हा भाव झालेला आहे तो स्वार्थासाठी, ह्या बोधावर गेलेली जी व्यक्ती असेल ती स्वार्थासाठी काहीही करत नाही. त्याचं नुसतं अस्तित्व देखील जगाच्या कल्याणासाठी असतं, जगाच्या कल्याण संतांच्या विरुद्ध. त्या तुकोबा म्हणतात त्याचा आता राहिलो उपकारापुरता. यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिकम तथा. जे मिळवलं असतं आता काही जगात मिळवण्याजवळ राहत नाही, अशी स्थिती जेव्हा त्या जीवाची येते, म्हणजे जीव आत्मरूप होतो, तेव्हा तो काय करतो ते सांगितलं. तेव्हा जो काही करत असेल त्याचा लेख त्याला. आता सात्विक ज्ञान, आता ह्याच्यामध्ये 3 गोष्टी त्यांनी सांगितल्या, ज्ञान, कर्म आणि कर्ता. या 3 गोष्टी ज्या आहेत या सात्विक, राजस आणि तामस कशा असतात ते सांगताना त्यांनी सात्विक ज्ञानाबद्दल म्हटलंय. सर्वभूतेषु येनैकं भावम अव्यमीक्षते अविभक्तम विभक्तेषु तज्ज्ञानम विद्धि सात्विकम. आपण ज्ञानी म्हणतो, पंडित म्हणतो, मी आत्ता शिकलो, मी डॉक्टर झालो, मी इंजिनियर झालो, मी प्रोफेसर झालो, त्याला हे ज्ञान म्हणत नाही. एवं पोट भरावयाची विद्या ती म्हणू नये सद्विद्या, समर्थांनी स्पष्ट सांगितलं. बाकी सगळ्या विद्या ज्या आहेत त्या पोट भरायच्या विद्या आहेत. एकच ज्ञान, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणासी आपण या नावज्ञान, याला ज्ञान म्हणे. समर्थांनी एका ओळीमध्ये आपली हे सांगून टाकलं, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान आहे का तत्वज्ञान. बाकी कितीही ज्ञान जरी असलं, मंगळावर चंद्रावर जात असला तरी त्या ज्ञानाला इथं किंमत. म्हणजे व्यवहाराच्या अंगाने असेल, परमार्थात नाही. परमार्थात उलट ते ओझच असतो, उपाधी. इतका मोठा तिची उपाधी काढायला हवं. मी कोणी नाही, मला काही कळत नाही, माझं काही नाही, तो परमार्थाला चटकन उपयोगी पडतो. आणि मी असा आहे, मी तसा आहे, असं तसं सगळी लागल्या उपाधी की परमार्थ अवघड. म्हणून सात्विक ज्ञान त्याला सांगितलं. आता सात्विक कर्म कोणतं ते सांगितलं. नियतम संगरहितम अराग द्वेषतः कृतम अफलप्रेप्सुना कर्म यत् तत् सात्विकम उच्यते. सात्विक कर्म कुणाला म्हणायचं, कशाला म्हणायचं? नियतम, आपल्या वाट्याला आलेलं कर्म आहे. इथं पुन्हा सांगितलंय, मागे एकदा सांगितलं, आपल्या वाटेला आलेलं कर्म आपण करायचं आहे. दुसऱ्याचं बळाने कर्म घ्यायचं नाही. स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयावहा, म्हणजे रिलिजन नव्हे. आपल्या वाट्याला आलेलं कर्म आपण करायचंय, दुसऱ्याचं कर्म आपण ओझं घ्यायचं नाही. आपलं धड होत नाही, दुसऱ्याचं घेऊन काय करणार आपण. आणि ते अभिप्रेतच नाही, भगवंतांना अभिप्रेत नाही, संतांना अभिप्रेत नाही. पण इथं त्यांनी म्हटलंय नियतम संगरहितम. पुन्हा शब्द आला, आसक्ती उपयोगी नाही. कर्म करा, अनासक्त बुद्धीनं कर्म. कर्म झालं संपलं, त्याचं मला काय हा शब्द मनात सुद्धा येता कामा. म्हणून संगरहितम आणि अरागद्वेषतः कृतम. ते कर्म करताना त्याच्याबद्दल अभिलाषाही उपयोगी नाही आणि द्वेषही उपयोगी, पण प्रेमाने करायला पाहिजे. तन मन धनाने करायला पाहिजे, प्रेमाने केला पाहिजे. पण प्रत्येक कर्मात भक्ती पाहिजे, योग पाहिजे, ज्ञान पाहिजे, तर ते कर्म खऱ्या अर्थाने होत. कुणीकडनं तरी कर्म करून टाकलं आणि बसले ध्यानाला, नाही चालणार. आपलं कर्म उत्तम झालं का त्याच्यात बरोबर वेळ ठरवूनच त्याप्रमाणे झालं पाहिजे. कर्मात ध्यानाच्या वेळा ध्यान, कामाच्या वेळा काम, नामाच्या वेळा नाम, जे ज्या ज्या वेळेला दिलं असेल त्याप्रमाणे झालं पाहिजे. म्हणून राग द्वेषतः नसतं आणि अफलप्रेप्सुना, इच्छा नसलेली, फळाची इच्छा नाही, अफल असं म्हटलंय. त्याला सात्विक असं म्हटलं. आता कर्म करणारा कर्ता जर सात्विक असेल तर कर्म सात्विक होणार. कर्ता जर सात्विक नाही, रजोगुणी आहे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, मान पाहिजे, मोठेपणा पाहिजे, पैसा पाहिजे, लोकेशणा, जित्तेशणा, दारेशणा, काकी, त्याच्यात जर तो गुंतला तर सात्विक कर्म होणार कसं. सात्विक करता कसा पाहिजे भगवंतांनी सांगितलं. मुक्त संगो, पुन्हा शब्दाला बघ, मुक्त संगो. गीता अशा पद्धतीने वाचावं.
नुसतं पाठ केलं असं नाही. काय कसं म्हटलंय भगवंतांनी, कशावर विशेष जोर दिलाय, आपण त्याच्यातलं काय करायला पाहिजे. मुक्त संगो अनहमवादी, तेच पुन्हा आलं. अहंकार रहित, संग नसलेला, पण काम कसं करतोय, धृत्युत्साह समन्विता, धैर्याने उत्साहाने कसं तरी निबळटपणाने काम करतो. म्हणजे परमार्थी नव्हे. का होय परमार्थी असं आहे, बावळटपणा, भोळसटपणा, गबाळेपणा म्हणजे परमार्थ नव्हे. परमार्थी मनुष्य हा धैर्यवान, उत्साही, हुशार, चातुर्य असलेला, सर्व गोष्टी कळतात. सूक्ष्मातला सूक्ष्म परमात्मा, अलक्ष असा परमात्मा लक्षित करायला जाणारा साधक, साध्या व्यवहारिक गोष्टी कळत नाहीत असं आहे का? त्या स्थूल गोष्टी आहेत, त्या तर कळतातच, पण त्यापेक्षा सूक्ष्म परमार्थ ग्रहण करण्याचे सामर्थ्य किंवा प्रयत्न ज्यांचा असतो तसा पाहिजे. म्हणा सात्विक करता सांगितलंय धृत्युत्साह समन्विता आणि सिद्ध सिद्ध्यो निर्विकारा. एखादं कर्म हातात घेतलं, पार पडलं, ठीक आहे. काय कसं पार पाडलंय झालं, संपलं. तू पाडलंस का पार, विचार कर. पुढच्या क्षणी नसतास तो काय शक्य आहे? आत्ताच्या ह्या क्षणाला होता, पुढच्या क्षणाला काय झालं,